नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। अहमदपूर तालुक्यातील खंडाळी व किनगाव परिसरात बिबट्या आला ही निव्वळ अफवा आहे। या परिसरात बिबट्या वाघ आलेला नाही किंवा या परिसरात बिबट्या आला आहे यास वन विभागाने अद्याप दुजोरा दिलेला नाही। त्यामुळे अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन वन विभागाने केलेले आहे। परंतु काही उतावीळ नेटकरी हे फेक व्हिडिओ व्हायरल करून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीती पसरवत आहेत आणि सर्वत्र अमुक एका गावामध्ये बिबट्या दिसला, फलाण्या ठिकाणी बिबट्या गेला, यांनी बघितला, विहिरीत पडला, अशा प्रकारच्या अफवा व फेक व्हिडिओ पसरून लोकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे। एकीकडे आता सध्या शेतशिवारामध्ये कापूस वेचणी, पिकांना पाणी देणे ही कामे सुरू आहेत, पण बिबट्या आला ही अफवा वाऱ्यासारखी पसरून लोक शेतामध्ये जाण्यास भीत आहेत। ते आपल्या आखाड्यावर थांबण्यास किंवा रात्रीच्या वेळी पाणी देण्यास एकटे-दुकटे जाण्यास भीत आहेत। वन विभागाने मात्र याला दुजोरा दिलेला नाही, तर त्याचबरोबर त्याने पुढे येऊन लोकांना आव्हानही केलेले नाही। खरं तर वन विभागाच्या वतीने संबंधित वन अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांच्या समोर येऊन लोकांसाठी एक व्हिडिओ प्रसारित करायला पाहिजे। त्यांनी आवाहन केलेला व्हिडिओ जर प्रसारमाध्यमावर प्रसारित झाला तर या भागामध्ये बिबट्या आलेला नाही याची खात्री लोकांना पटेल आणि लोक व्यवस्थित काळजी घेऊन आपापले शेतशिवारातील कामधंदे करतील। परंतु एकीकडे वन विभाग बिबट्या आल्या या गोष्टीला जसा दुजोरा देत नाही, तसं ते समोर येऊन प्रसारमाध्यमासमोर आपली बाजू किंवा लोकांना आव्हानही करत नाहीत। खरं तर त्यांनी ते आव्हान करायला पाहिजे, म्हणजे लोकांमध्ये अधिक विश्वासार्हता निर्माण होईल। अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरातील देवकरा, खंडाळी, अंदोरी, बंजारवाडी, नरवटवाडी अशा गावांमध्ये बिबट्या आल्याच्या अफवा पसरल्या आहेत। काही ठिकाणच्या भागामध्ये बिबट्या येऊन गेला, त्याचे ठसे आहेत असे नागरिक सांगतात। वन विभाग ते ठसे घेतले आहेत। वन विभागाने हे ठसे बिबट्याचे नाहीत असे स्पष्ट केलेले आहे। तरीसुद्धा नागरिकांमध्ये ही चर्चा चालूच आहे ती अफवांमुळे। खरंच कोणी बिबट्या बघितलेला नाही किंवा कुठल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये अथवा वन विभागाने घेतलेल्या ठशामध्ये बिबट्या आल्याचे सिद्ध झालेले नाही। एकीकडे वाघांची संख्या वाढल्याचे शासन जाहीर करत आहे, त्याचबरोबर त्याचे अधिवास सोडून तो या डोंगराळ भागात आल्याला पुष्टी जोडण्याचा फक्त एक प्रकार उदगीर येथे एका घरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे तो एक पुरावा समोर आलेला आहे। म्हणजे हा बिबट्या भटकून म्हणा किंवा कुठल्या तरी कारणाने या भागात येऊन गेलेला आहे, पण तो गेला की याच भागात घुटमळत आहे याचा अधिकृत दुजोरा वन विभागच देऊ शकतो। परंतु वन विभागाचे अधिकारी पुढे येऊन हा दुजोरा देत नाहीत। त्यामुळे व्हायरल फेक व्हिडिओमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे। वन विभागाने एकीकडे व्हायरल फेक व्हिडिओ करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे, पण ठोस कारवाई होत नसल्याने वंजरवाडीसारख्या ठिकाणी विहिरीत बिबट्या पडला हा फेक व्हिडिओ सर्रास व्हायरल होऊन लोकांमध्ये फिरत आहे आणि अधिक भीती वाढत आहे। म्हणून वन विभागाने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आपला एक व्हिडिओ प्रसारित करावा, म्हणजे लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण होईल आणि शेतशिवारात कामधंदे करण्यासाठी लोकांना पुरेशी काळजी घेऊन निर्भयपणे वागता येईल याची काळजी वन विभागाने घेण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा शेतशिवारात जात असताना आपण पुरेशी सावधानता बाळगण्याचीही गरज आहे। एकीकडे वन विभागाचे आव्हान आणि बिबट्या आल्याच्या अफवामुळे वन विभागाची मोठी दमछाक होत आहे, ही लक्षात घ्यायला हवी।
कारण ज्या गावामध्ये लोकांनी सांगितलं की इथं बिबट्या येऊन गेला आहे, दिसला आहे, तर वन विभागाला धावपळ करत त्या ठिकाणी जावे लागते, शेतशिवार धुंडाळावा लागतो, कुठं ठेसे मिळतात का हे पाहावे लागते. त्यांच्याही जो काही धावपळ सुरू आहे त्याच्याकडेही आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. ते पुरेशी काळजी घेत आहेतच, आपणही पुरेशी काळजी घ्यावी आणि दोघांच्या समन्वयामधून बिबट्या आला या अफवेला हद्दपार करून नागरिकांना मुक्त पद्धतीने भीतीमुक्त वातावरणात शेतामध्ये काम करण्यास मदत व्हावी असे आम्हाला वाटते. आम्ही या निमित्तानं DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना, वन विभागांना व फेक व्हिडिओ जाहीर करणाऱ्यांना आवाहन करत आहोत की असे फेक व्हिडिओ व्हायरल करू नका. वन विभागाने जागृती करावी, लोकांनी पुरेशी काळजी घ्यावी, एवढंच या निमित्तानं आम्हाला सांगावसे वाटते. धन्यवाद.